एक मोठी बातमी आपण बघतोय। खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मनसेत नाराजी पसरली आहे। राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नाराजी पसरल्याचं कळतंय। मनसेच्या नेत्यांनी नाराजी नोंदवलेली आहे। आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू किंवा आमचे अध्यक्ष मांडतील ठरवतील, ती आमच्या पक्षाचे प्रवक्ते ठरवतील, पण काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही किंवा अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य राज ठाकरेंनी केलेलं नाही। त्यामुळे संजय राऊतांनी राज ठाकरेंची अशी भावना असल्याचं केलेलं जे वक्तव्य आहे ते मात्र मनसेच्या नाराजीचं कारण ठरलेलं आहे। मनसेच्या गोटात नाराजी पसरलेली आहे। खासदार संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे तो सोबत असणं गरजेचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरेंनी केल्याचं संजय राऊत म्हणाले आणि त्यामुळे मनसेत नाराजी पसरलेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? आपण पाहिलं की आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज प्रवक्ते आणि नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेलीच होती। ही बैठक पूर्वनियोजित होती। असं असताना सुद्धा आज संजय राऊत यांनी सकाळी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे मनसेच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी एकूणच नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येतं। मनसेच्या संदर्भातली भूमिका हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतात आणि तेच बोलतात आणि जर त्यांच्या प्रवक्त्यांना त्यांनी बोलण्यास सांगितलं तर प्रवक्ते बोलतात। त्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, इतर कोणी ते मांडणार नाही असं स्पष्ट मत मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आता थोड्या वेळापूर्वी व्यक्त केलेली आहे। आणि या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्याच प्रवक्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्या पक्षाची भूमिका इतर कोणी मांडावं हे मनसेला मुळीच पटलेलं नाही आणि त्यामुळे संजय राऊत यांनी आज सकाळी केलेल्या वक्तव्यामुळे ही नाराजी आल्याचं दिसून येत आहे। कारण मनसे ही महाविकास आघाडीमध्ये जाण्यास इच्छुक आहे असं एकूण त्या वक्तव्यावरून दिसून येत आहे। अशा स्वरूपाची कुठलाही प्रस्ताव हा आम्ही काँग्रेसला दिलेला नाही किंवा काँग्रेसकडून असा कुठलाही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही, त्यामुळे ही आमची भूमिका नाही असं स्पष्ट मत मनसेच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेलं आहे। नक्की नक्की, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। तर या सगळ्याबाबत संदीप देशपांडे काय म्हणाले होते ते आपण पुन्हा एकदा बघणार आहोत। ते असं म्हणाले की आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडतो, दुसरं कोणीही मांडू शकत नाही, मांडू देणार नाही। संदीप देशपांडेंनी असं म्हणत राऊतांना स्पष्ट टोला लगावलेला इशारा दिलेला आहे। आमच्या पक्षाची भूमिका ही आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे मांडतील, बाकी कोणी नाही। तर ह्याच्यापेक्षा स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला? आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल? सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही। आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही।